झारखंडच्या गढ़वा जिल्ह्यातील नीलम नावाची तरुणी गेल्या 16 मे रोजी रात्री घराजवळील मंदिरातून बेपत्ता झाली होती। ती 72 दिवसांनी सापडली, तेही एका गुहेत। एका नागणीसारखा अवतार घेत जीभ बाहेर काढत ती जिवंत सर्वांसमोर आली। नीलमच्या वडिलांचं म्हणणं आहे की नीलम मंदिरातून अंतर्ध्यान होण्यापूर्वी तिने आई आणि भावाला सांगितलं होते की ती गुहेत जाणार आहे। यानंतर 16 मेच्या रात्री नीलम अचानक गायब झाली। 27 जुलै रोजी ती आईच्या स्वप्नात आली आणि ती गुप्ताधाममध्ये असल्याचं सांगितलं। मी नागिनच्या रूपात आहे असंही तिने सांगितलं। यानंतर नीलमची आई अमरावती देवी आणि भाऊ गौतम गुहेच्या 40 मीटर आत गेले तेव्हा जय महाकाली असा आवाज आला। यानंतर नीलम गुहेत असलेल्या शिवलिंगाजवळ आढळून आली। तिचे वडील असेही म्हणाले की ती सध्या नागिनच्या रूपात आहे। तुम्ही कीर्तनाचं आयोजन करा, त्यानंतर ती प्रत्यक्ष शरीरात परत येईल। यानंतर गुहेत 12 तास कीर्तन झाले आणि नीलम आपल्या मूळ शरीरात परतली। नीलमने सांगितले की गुहेतील देवतांनी तिला 9 महिने गुहेत राहण्यास सांगितलं होतं, पण मी आग्रह केला आणि 3 महिन्यात परत आले। या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय, हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।